मी आहे श्रीदा. मी माझी बहीण आणि माझी बहीण वृंदा. आम्ही चाललोय फिराय आणि मंदिरात आणि मज्जा करणारे. आता पुढे गेला बोलत आपण. हॅलो, गुड आफ्टरनून गायज. मी आहे विनीत आणि तुम्ही बघता VRS ब्लॉग्स. आज आम्ही चाललोय जरा 2-3 ठिकाणी चाललोय आम्ही घरातले सगळे. एकतर जायचे ह्याला पालीला जायचे. हे बघा आई तयार पुढे जाऊन थांबली आहे. गाडी बिडी धुतली मी ओके मध्ये. इकडे जाई कुठे तू आणि जुई येते. आम्ही चाललोय पालीला आणि जाता होणार जेवायला. आई काय म्हणते? आई कसं काय वाटतं पहिल्यांदाच ब्लॉग मध्ये आल्यावर? दुसऱ्यांदा ब्लॉग छान वाटतं राहायला. चलो दादा आणि राजश्री जुई अरे गाडीत बसली सगळी. आता काले गावात चालले काम, रस्त्याचं काम चाललंय त्याच्यामुळे रस्ता जर आपला चेंज झाला. पण गणपती बाप्पाकडे जाणार नाही हो, आपण दुसरीकडून जाणार आहे. बहुत दोस्त जायची मैत्रीण पण राहते इथं. कोण राहतं की? ओवी राहते. ओवी श्री दादा पण राहतो ना. आणि जुडं कुठे? आता या रस्त्याने नवीन रस्ता त्याला गाव दाखव मला. गाव दर्शन जायचं लक्ष दे का नाही जाई. तुला काय टोचलेलं काय का जाई. आणि ही याला आमचं ग्रामदैवत जानाई देवीचं मंदिर. जानोबाच्या नावानं चांग भले. आणि हा रस्ता असा जातो बौद्ध वस्तीतनं जायचं. डेंजर असतं जरा. हे आलो मेन रोडला. तुम्हाला दाखवत होता काम कुठं चाललं. सिमेंटचं दिसतंय. सिमेंट हाताने चलो आता डायरेक्ट जायचं हॉटेल पाहायला. रिमोट खराब झालंय. आम्ही आता कणसेला पोचले आणि पार्किंग दिलं. आम्ही जवळजवळ 200 मीटर लांब गाडी लावून चालायला लागते. कणसेला नादच नाही करायचं. पण एक नंबर. माझा दिवस मला असं वाटत होतं घरातल्यांना घेऊन जरा मला कणसेला यायचं होतं. आणि येस आज मी आलोय जेवायला त्यांना घेऊन जरा. आता आम्ही चाललोय इथनं जेवण करणार इथनं जरा पालीला. तोपर्यंत म्हटलं तर घरी हे करण्यापेक्षा आपण इथं लंच करू आणि पुढं कंटिन्यू करू. चलो तुम्हाला दाखवतात. बरेच दिवसानंतर प्लॅन केल्यानंतर आम्ही इथं जेवायला आलो कणसेला. आमचा असं बऱ्याच दिवसाचा प्लॅन होता की बाहेर जेवायला जायचं आणि आज तो यशस्वीपणे पार पडलेला आहे. आईमुळे पार पडला. आई म्हणली पालीला जायचं तर म्हटलं पालीला जायचं तर आधी जेवण करू आणि मग पालीला जाऊ. राजश्रीचं काय म्हणणं आहे का? लय गर्दी. संडे रविवारची लय गर्दी असते. त्यांचं ऑलरेडी ब्रँड आहे आणि त्यात रविवार तर जाई कशी करायचं. ऑर्डर केली आमची. ऑर्डर काजू नाही ना आली बोलते. काजू करी 2 एक नंबर आली. आपली ऑर्डर आलेली आहे एक नंबर. रोटी पण आलेली आहे. आता सुट्टी द्यायची नाही. चलो खूप छान. कणसेमधलं जेवण म्हणजे काय आपण कॉम्प्लिमेंट वेगळी द्यायची गरज नाही. इथल्या जेवणाचा खरंच कुणी नाद करत नाही. आणि आमच्यातलं ना म्हणजे सगळेच खुश झाले. इथल्या काजूकरीचा जर नादच करत नाही. मला इथली काजूकरी एवढी आवडती ना. मी आता एवढं महाराष्ट्रात फिरतो पण इथल्यासारखी काजूकरी कुठंच मिळत नाही. नाद. दादा तर लय खुश झाले. आणि काय असतं बघा मिडल क्लास बॉय म्हणजे मुलांचं एक असतं की आपले आई वडील काय शक्यतो बाहेर जेवायला नको म्हणतात सारखे. त्यांना बाहेर जेवायला घेऊन जाणं हे एक मोठी गोष्ट म्हणजे माझ्यासाठी. काही येतच नाही ते. म्हणजे असं नाही की आपली कॅपॅसिटी नाही का. पण त्यांना जर ते पहिल्यापासून जर सवय लागली असते घरी जेवायचं बाहेर जेवायला. राजश्रीकडून जरा आता आपण जरा ही घेऊ बाईट घेऊ. कसं वाटलं तिला जेवण कसं झालं? आम्ही लास्ट वीक मध्ये पण खाल्लेली काजू करी आणि आताही खूपच छान आहे. आणि शिवाय जिरा राईस आणि दाल तडका पण इथला खूप छान टेस्ट असतो. चलो फेवरेट तर काजू करीच. काजू करी फेवरेट आहे. बाहेर झालं आगाव पण जायड्या काय त्याला आगाव पण जादू झाला. ओके आम्ही आता
आपण पोचलोय पालला. इथनं डायव्हर्जन घ्यायचं. मागच्या वेळेस मी इथनं सगळं पुढे गेलो होतो, पालीला जायचं होतं मला कारखान्यावर. इथनं आहे पाल आहे 5 किलोमीटर, 5-6 किलोमीटर आहे, पण रस्ता लय क्वालिटी आहे पालीचा. आता इथनं पुढचा रस्ता एक नंबर आहे. आता पालीबद्दल आपल्याला इतिहास सांगणार आहे राजेश्री. तिला बरंच माहिती आहे. राजेश्रीकडे देतो. राजेश्री तर चालू आहे. दर की सांग की आता काय सांग की. आत्ता सांगत होती म्हणजे तुम्हाला पालीचं राव हे रस्ते खरंच लय क्वालिटी आहे बरं का. किती जुनी झाड आहेत माहिती आहे, लय जुनी झाड आहेत. पाल वाड्याची झाडं सगळी जुनी लय वर्ष 50 वर्षापूर्वी असेल. इथं मी 2-3 वेळा येत होतो, तर माणसं आपलं डबे वगैरे घेऊन जेवायला बसले आहे बघ. तर आता आम्ही पालीत पोचले. काय केलं माहिती आहे का, गाडी तिथं लई गर्दी होती. ड्रायव्हर आहे ना, थोडीशी गर्दी, जास्त पण नाही. गाडी लावली तर पुलावर दिसते का माग. घरातल्यांना उतरवलं तिकडं पुढंच. त्यांना म्हणलं थांबा जरा तुम्ही, मी आलो. नदीला काही जास्त पाणी नाही बरं, म्हणजे ठीक आहे. मागच्या वेळेस पूर आला का नाही, तेव्हा हे सगळं भरलेलं असतं, फुल सगळं भरलेलं असतं. तिकडून एक चोळ येते का नाही, आणि इकडून पुलावून पाणी. गर्दी थोडीशी आहे. लई दिवसानं आलं घरातल्यांना घेऊन आलं जरा बरं वाटतं. पालीला माझी तशी 3री-4थी वेळ आहे बरं काही. इथनं कारखान्याला जातो ना आपला, नाही का. कुठला कारखाना हो आपला? कारखाना आहे पाण्याला करंट आहे बरं का. एवढाच करंट आहे पाण्याला. हां, आपला कारखाना आहे जयवंत शुगर जातो आपण जयवंतला. जय मल्ला. रविवार असल्यामुळे मजबूत करते बरं झालं. पाऊस पडला ना, तर असा जरा भंडारा खाली पडला, बरं वाटतं. नाही तर काय चिखल होतं, चिखल. चला आता इथून जायचं. लाईन मध्ये येते, लाईन मध्ये घुसले राजेश. देवाचं दर्शन झालं. काय झालं, आम्हाला काही जास्त वेळ लागला नाही, 15-20 मिनिटात लगेच दर्शन झालं. पण मग अशी बघा लाईनमध्ये थांबलेलो तेव्हा गडबड झाली. आणि राजेश्री आपल्याला पाली विषयी जरा माहिती देत होती, जर ती राहिली तर त्यात आपण कंटिन्यू करू. पाली, आज आम्ही सगळेजण पालीला आलोय. आणि पाली हे नाव कसं पडलं हे सांगायचं होतं. खंडोबांचं स्थान आहे पाली. तर पालाई नावाची गवळण श्री खंडोबा यांची भक्त होती. आणि टेकडी होती पूर्वी. त्या टेकडीवर श्री खंडोबांचं हे होतं देवस्थान. तर तिथे जाऊन त्या दर्शन आणि पूजा करायच्या. आणि जोपर्यंत त्यांना शक्य होतं तोपर्यंत त्या करायच्या. आणि नंतर एक वेळ अशी येते की त्या दर्शनासाठी नाहीच जात टेकडीवर. तर मग त्या दिवशी श्री खंडोबा पालाईच्या स्वप्नात जातात आणि सांगतात की तू जिथे जातेस, जिथे आहेस तिथेच माझं स्वयंभू देवस्थान आहे. तर एक गाई ज्यावेळेस गाईच्या म्हणजे एक काय म्हणतात त्याला, जी गाई बाळ होत नाही, वांजोटी गाईला जिथे पाना फुटेल तिथे माझं देवस्थान आहे, माझं स्वयंभू देवस्थान आहे. तर अशा प्रकारे तिथे श्री खंडोबा प्रकट झाले. ते स्थान म्हणजे हे पाली. आणि नंतर ना ज्यावेळेस पालाईला खंडोबा ज्यावेळेस प्रसन्न झाले त्यावेळेस त्यांनी वर मागायला सांगितलं. तर त्यावेळेस पालाईने सांगितलं की मला काही नको, फक्त तुमच्या देवस्थानच्या आवारात मला समाधीचं स्थान मिळावं. आणि त्याचनुसार पाली हे नाव पालाईच्या नावावरूनच पडलेले पाली देवस्थान. पोरी आमच्या पळून दमल्या.
मंदिरात खेळून खेळून दमल्या, त्यामुळे जाई आता जुईला मंडी घेऊन बसले. काय जाई किती प्रेम नुसतं प्रेम दिसतंय. भांडणं करायला लागलं अजिबात एकमेकात ऐकत कशी अडचणी करतात. आमचं दर्शन झालं तर सगळे, आई मी आणि तिकडे दादा जुई पूर्ण एवढी मजा गेली ना. मला पूर्णपणे हळदीनं मागे सगळ्या त्या भांडारा सगळा उठवलाय. चला, आणि अशा पद्धतीनं चांगला दिवस चांगल्या प्रकारे लागलेला आहे. चलो निकलते हे. काय माहिती का, ह्याच्या आधी देवदर्शनाला किंवा कुठे गेलं ना एकटं आपलं तर एवढा काही वाटत नाही. पण पोरीने घेऊन जायचं ना लय डेंजर काम झालं. कारण काय झालं, जाई आणि जुई एवढ्या आगाव झाल्या. म्हणजे जुई एवढी नाही, पण जाई खूप आगाव आहे. आणि जाई एवढा आगावपणे करते, तिकडं पळ तिकडं पळ, आणि तिच्यामुळे जुई पण करते. इतका क्वालिटी ब्रिज आहे का नाही, आयकॉनिक ब्रिज आहे. खरं तर आहे ना, या ब्रिजवरनं मी बऱ्याच वेळा गेले, पण गाडीवरनं गेले. फर्स्ट टाइम चालत चालले. ते झाडले खतरनाक, पूर्ण पाण्याला कसं दिसत असेल ना. ह्या पूर्ण ह्याच्यात त्या नदीच्या काय म्हणतात त्याला, नदीचं खोरं म्हणतं ना, काय म्हणतात त्याला एरियात थोडं पाणी भरतं इथं. हे 2 वेळा भरलेलं, म्हणजे 2019ला तर भरलेलं. जेव्हा मी कविता जॉईन केली माझी आहे ना, माझ्या पाठीला सगळीकडे जाईन हळद लावली. हळद नाही सॉरी, भंडारा लावला. मजा आली, पण पौर्णिमेला एन्जॉय केलं. दर्शन पण झालं चांगलं, पौर्णिमे मज्जा पण केली. चलो आता निकलते. गाडी बघायची लावलेली मी, आणि इकडं बाजार आहे पालीचा, आणि हे वडाचं झाड आणि नदीचं क्षेत्र. चलो माणसा कुठले होय. अच्छा, माळसा म्हणून माळसा कांद म्हणतात खंडोबाला. माळसाचा नवरा म्हणून माळसा कांद. पोचलो देगाव फाट्यावर, आणि इकडे पडले ऊन, आणि मग अशी तिकडे सगळं पावसाचं वातावरण झालेलं. आलं माझ्या गाडीत अजून मला झोप आली ठीक आहे. पण पोचलो फायनली. इकडे कसं दिसतं, इकडे जास्त ऊन आलं. पुढे इतका खतरनाक पाऊस आला ना, समजा मला दाखवत. इकडे ऊन पडले जोरात, पुढे काय दिसत नाही. दिसतंय सगळं आभाळ दिसतंय, ते जोरात आभाळ आलं. बहुतेक जोरात पाऊस सगळे वर झाले. चला, बरेच दिवस प्लॅन केलेली ट्रिप आणि अशा प्रकारे संपलेली आहे. एक नंबर वेळ ट्रिप झाली. 1 वाजता गेलो, आणि किती वाजले आता, 6 वाजले ना मला वाटतं. 6:30, 6:30ला घरी पोचलो इन टाईम. काय होते माहिती, दादा बरोबर असतात ना, दादांबरोबर जरा ब्लॉग करायची सवय नाही एवढी. तर केलाय म्हणा वारीत, पण जरा अजून जरा हे होतं, त्यामुळे असं बोलताना जरा थोडंसं काय म्हणतात प्रेशर जाणवतो. प्रेशर असं जास्त एक्सायटेड होऊन बोलायला येत नाही, जरी एक्साइटमेंट असली तरी. सो चलो, आता ट्रिपचा तर ब्लॉग थांबला आहे, झाला आता इथं. आता जर साताराला गेलो मी, जर ब्लॉग केला तर मग कंटिन्यू करून ब्लॉग आता मी इथंच संपवतो. बाय.